प्रसाद धर्माधिकारी आणि त्याची पत्नी अश्विनी धर्माधिकारीने आमची 96 लाखाची फसवणूक केलेली आहे। तिघे जण सख्खे आम्ही तिघे सख्खे भाऊ आहे आम्ही तिघे जण। आणि 13 लाख हा तुमची किती? 13 लाख माझी 70 लाख 70 लाख तुमची आणि यांची ओळख कशी झाली होती? नाही, शाळेतला मित्र आहे तो। तुमचा क्लासमेट आहे? होय, पहिल्यापासून आम्ही एकाच वर्गात होतो। म्हणजे क्लासमेटने चुना लावला म्हणा? होय, क्लासमेटने अगदी शाळेनं एका बेंचवर बसवतो आम्ही। तुम्ही किती रुपये लावला होता? 5 लाख रुपये। तुमची ओळख कशी झाली? त्यांच्यामुळे झाली। तुमच्या ओळखीचे आहे? त्यांच्या भरोश्यावर मी बी त्यांना दिले। त्यांना पहिले 3 वर्षापूर्वी पहिले 1 वर्ष आलं हप्ता बरोबर आले, त्यांचाही बघून मी त्यांना परत दुसऱ्या वर्षी मी चालू केलं। त्यानंतर मला 1 हप्ता मिळाला, त्यानंतर 1 हप्ता मिळाला आणि बंद झालं। मग आता आमची परिस्थिती अशी झाली आहे की आम्हाला जेवाय खायला म्हणजे शिवभोजनला आम्ही जातो आता 10 रुपयाला रोज आम्ही जेवायला जातो, चालत ते पण जवाहरनगरमधून भाड्याच्या खोलीमध्ये आम्ही राहतोय। आता आम्हाला सध्या 2300 रुपये भाडं आहे। 10 लाखाचं 10 लाखाचं लोन काढून 5 लाख त्याला दिले, 15 लाख रुपये होय त्याला दिले। आता न देण्यामागची कारण काय सांगितलं? त्यामध्ये जरा माझं अकाउंट फ्रीज झाले, कंपनीने हे केले असं सांगत होता मला। मग थोडे दिवस ऐकलं, परत मध्ये त्याची दिवाळीच्या वेळेला कंडिशन त्याची जरा वाईट होती, म्हणून मी माझ्या स्वतःच्या खिशातले 2,500 रुपये दिले तिला साहित्य आणायला। म्हणजे दिवाळीचा सण मोठा आहे म्हणलं, तरी त्याचे पण जाणीव ठेवला नाही त्यानं। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। जवळपास 2 ते 4 दिवस झाले ही जी लोक आहेत मंगळवार पेठेमध्ये आहे, या मंगळवार पेठेमध्ये असणाऱ्या काही लोकांच्याकडून मला सतत फोन येत होते की आमची आर्थिक फसवणूक झालेली आहे, पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल केलेले आहे, तुम्ही देखील या आणि ही जी काही बातमी आहे ही बातमी आपल्या KK न्यूजच्या माध्यमातून प्रसारित करा। खरं बघायला गेलं तर प्रसाद धर्माधिकारी आणि अश्विनी धर्माधिकारी यांनी या ठिकाणी माझ्या मागं आता जो हा फिनिक्स ऑनलाईन सर्व्हिसेस या ठिकाणी जो बोर्ड दिसतो 4 महिन्यापूर्वी त्यांनी आता हेच म्हणजे बोर्ड काढलेला आहे। एंजल ब्रोकिंग या नावानं सुरू केलेली कंपनी होती आणि ह्या कंपनीमध्ये ही जी काही सगळी लोक आहेत, आता काही लोक समोर आलेली आहेत आणि बरीचशी लोक जी अशी आहेत की अजून समोर येत नाही आहेत। हे 3 भाऊ आहेत, जवळपास 96 लाख रुपये जे काही यांनी पैसे याच्यामध्ये गुंतवलेले आहेत आणि ज्यांनी गुंतवून घेतलेले आहेत ती धर्माधिकारी पती पत्नी जी आहेत ती आता फरार आहेत। जुना राजवाडा पोलीस स्टेशनला यांनी तक्रार केलेली आहे, SP ना निवेदन दिलेलं आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे हा जो गुन्हा आहे तो वर्ग करण्यासाठी देखील त्यांनी विनंती केलेली आहे SP-च्याकडे। ते नेमकं त्यांचं मत काय आहे ते आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। प्रसाद धर्माधिकारी आणि त्याची पत्नी अश्विनी धर्माधिकारीने आमची 96 लाखाची फसवणूक केलेली आहे आमच्या 3 भावांची मिळून। तर ते अद्याप तिने आम्हाला पैसे देतो म्हणून सांगितलं, परंतु आम्हाला टोलवाटोली केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही टोलवाटोली केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आम्ही FIR करणार आहे। तर ते म्हणले करा जावा, तुम्हाला जे काय करायचं आहे ते। मग आम्ही त्याच्यानुसार आम्ही जुना राजवाडा पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला, त्याच्यानंतर मग SP ला भेटून त्याच्यावर आम्ही FIR दाखल केला। मग FIR दाखल करून आता जवळजवळ 1 महिना झालेला आहे, तरी अद्याप ते व्यक्ती दोघं बी फरार आहेत आणि पोलीस याच्यावर काही कारवाई करत नाहीत। आमची अशी मागणी आहे की त्यांना अटक करावं, अशी आमची मागणी आहे। जवळपास बघायला गेलं तर पहिल्यांदा 2 ते 3 महिने प्रत्येकाने वाट बघितली, काय होते, पैसे परत मिळतात काय बघूया, हप्ते जे आहेत ते येतात काय बघूया। त्यानंतर तुम्ही स्वतः धाडस केलात आणि पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केलीत, काय त्यावेळेला सिच्युएशन काय? सिच्युएशन असं होतं की आम्ही जुना पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथं दाद लागू दिली नाही झाडेसाहेबांनी। टोलवाटोलवीची उत्तरं दिली, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत असं सांगितले, 1 लाख रुपये मिळतील असं सुद्धा सांगितलं। पण त्यानंतर मग आम्ही धाव इकडे घेतली, SP साहेबांना जाऊन भेटलो आम्ही। त्यावेळेला SP साहेबांनी ताबडतोब तुम्ही FIR करा आणि फोन लावल्यानंतर FIR करा म्हणून झाडे साहेबांना सांगितलं। मग आम्ही परत झाडे साहेबांच्याकडे गेलो जुना राजवाड्यामध्ये, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही विचारलं FIR कधी तुम्ही करून घेणार आहे, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही बसा आत्ता करून घेतो तुमचा FIR म्हणून आम्हाला त्यावेळेला सांगितलं। मग आता परवासुद्धा आम्ही परत भेटायला गेल्यानंतर आम्हाला असं झाडे साहेबांनी उडवाउडवीचीच उत्तरं दिली परत। मग आम्ही परत उपाधीक्षक साहेबांना जाऊन परवा भेटलो आम्ही, धीरज कुमार यांना भेटलो, ते साहेब सुद्धा चांगले आहेत,
त्यांनी सुद्धा आम्हाला व्यवस्थित बसा हे करा, त्यांना व्यवस्थित सांगितलं, माहिती घेतली, सहकार्य केलं. किती रक्कम आहे? माझी 13 लाख आहे. तुम्ही तिघे जण सख्खे हा, भाऊ? आम्ही तिघे सख्खे भाऊ आहे आम्ही तिघे जण. तुमची 13 लाख? हा, तुमची किती आहे? 13 लाख. 13 लाख. आणि तुमची माझी 70 लाख. 70 लाख. तुमचा व्यवसाय काय आहे? आमचं काय नाही, सुख वस्तू आहे. आता घरीच असतोय आम्ही. आता वडिलोपार्जित आमची जवाहरनगरमध्ये जमीन आम्ही विकली आणि तिघा भावांना आम्हाला 13 लाख रुपये वाटून आले होते आम्हाला. मग त्या आम्ही आता धर्माधिकारी यांनी आम्हाला जास्त पैशाचा आम्हीच दाखवला. आम्हाला 5% तुम्हाला महिन्याला परतावा देतो म्हणून असं सांगितलं. मग आम्ही काय गुंतवायला तयार नव्हतो. मग त्याची बायको दोघे जण आम्हाला पाठीमागे लागले, गुंतवा, देतो चांगला, ऑनलाईन पैसे जमा करतो बँकेमध्ये असं आम्हाला सांगितलं. बँकेमध्ये खातं उघडून देतो म्हणला. आम्हाला बँकेमध्ये खातं उघडून दिलं, बडोदा बँकेमध्ये. तुम्ही स्वतःची जी जागा होती ती विकलात आणि ह्याच्यात पैसे लावलं. हा, मग आता आमची परिस्थिती अशी झाली आहे की आम्हाला जेवाय खायला म्हणजे शिवभोजनला आम्ही जातोय आता 10 रुपयाला रोज आम्ही जेवायला जातोय, चालत ते पण जवाहरनगरमधून. भाड्याच्या खोलीमध्ये आम्ही राहतोय. आता आम्हाला सध्या 2300 रुपये भाडं आहे. आम्ही भाऊ दोघं एकत्र राहतोय आता. त्यामुळं आता आमची परिस्थिती एकदमच वाईट म्हणजे बिकटच झाली आता. तुमचं काय मत आहे? माझं मत आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्या आरोपींना अटक करावं आणि पोलिसांनी सहकार्य करावे आणि आमची रक्कम परत मिळवून द्यावी पोलिसांनी. सुरुवातीच्या काळामध्ये काय तुमचे जे हप्ते येत होते, परतावा जो काही यायचा पाहिजे होता तो येत होता का? पहिला सुरुवातीला येत होता, तो रोखीने पण द्यायचा आणि नंतर काही रक्कम ती ट्रान्सफर पण करायचा. सुरुवातीला आमच्या भावांचे तेवढे थोडे दिवस दिले त्याने आणि बाकीचं त्यांच्या बी खात्यावर ट्रान्सफर करून रक्कम अदा केली आणि नंतर त्यांच्याकडून परत 10 लाख रुपये गुंतवून घेतले. असे मिळून त्यांचे 13 दुनी 26 आणि माझे 70 लाख असे मिळून जवळजवळ आमची 96 लाखाची फसवणूक झाली. त्यापैकी 19 लाख 10,000 रुपये आम्हाला परत आले आणि बाकीची 76 लाखाची आमची फसवणूक झाल्या. दादा नमस्कार. तुमचं नाव काय? योगेश पोद्दार. बरं, तुमची किती रक्कम आहे? 15 लाख रुपये. 15 लाख रुपये. तुमची आणि यांची ओळख कशी झाली होती? नाही, शाळेतला मित्र आहे तो. बरं, तुमचा क्लासमेट आहे? होय, पहिल्यापासून आम्ही एकाच वर्गात होतो. बरं, म्हणजे क्लासमेटनं चुना लावला म्हणा. होय, क्लासमेटनं. अगदी शाळेनं एका बेंचवर बसवतो आम्ही. ते म्हणला पैसे दे तुला व्यवस्थित मी देतो ऑनलाईन. किती रुपये लावला? माझे 15 लाख आहेत. 15 लाख रुपये. होय. बरं, किती महिन्यापूर्वी साधारणतः पैसे गुंतवले? आता 3 वर्ष आले. तर 1 वर्ष त्यानं दिलं व्यवस्थित, तिथनं पुढे दिलेलेच नाहीत पैसे. आता न देण्यामागची कारण काय सांगितलं? त्यामध्ये जरा माझं अकाउंट फ्रीज झाले, कंपनीने हे केले असं सांगत होतं मला. मग थोडे दिवस ऐकलं. परत मध्ये त्याची दिवाळीच्या कंडिशन त्याची जरा वाईट होती म्हणून मी माझ्या स्वतःच्या खिशातले 2,500 रुपये दिले तिला साहित्य आणायला. म्हणजे दिवाळी आता सण मोठा आहे म्हणलं, तर त्याचे पण जाणीव ठेवला नाही त्यानं. तुम्ही काय करता व्यवसाय? मी हॉस्पिटलमध्ये जॉब करतो. होय, जॉब. आणि एवढे पैसे गुंतवून आता बाकी? होय, लोन काढून दिले त्याला मी. कसलं लोन काढलंय? बजाज फंड. बजाज फायनान्स काढलाय? 10 लाखाचं. 10 लाखाचं लोन काढून 5 लाख घालून त्याला दिले. 15 लाख रुपये. होय, त्याला दिले. पगार काय भाग नाही. आता काय थोडं घरातलं होतं ते सगळं भरलं, आता काय भरायला जमणार पैसे. घरात कोण कोण असते? मी, पप्पा, मम्मी आणि 2 मुलं आहेत माझी मोठी. बरं, आणि तिकडचा हप्ता कितीचा आहे? तिकडचा 40,000 रुपये. आणि इकडे रिटर्न किती येत होते? इकडे 50,000 येत होते. 10,000 रुपये वरच्यावर राहतील या हिशोबाने केला. हा, बरोबर. आणि मी पहिलीपासून ओळखते ना त्याला, असं आहे. बरं. शाळेतला क्लासमेट माझा तो. बरं, नमस्कार. तुमचं नाव कसं? प्रवीण कृष्णात माळी. काय तुमचा व्यवसाय काय? माझा इलेक्ट्रिकलचा. इलेक्ट्रिशियनचा कुठे दुकान आहे? महालक्ष्मी मंगळवार पेठेत. तुम्ही किती रुपये लावला होता? 5 लाख रुपये. तुमची ओळख कशी झाली? त्यांच्यामुळे झालं. तुमच्या ओळखीचे आहे? त्यांच्या बरोबर मी बी त्यांना दिले. बरं, त्यांना पहिले 3 वर्षापूर्वी पहिले 1 वर्ष आलं त्याच्यानं हप्ता बरोबर आले. त्यांचा बघून मी त्यांना परत दुसऱ्या वर्षी मी चालू केलं. त्यानंतर मला 1 हप्ता मिळाला. त्यानंतर 1 हप्ता मिळाला आणि बंद झालं. नमस्कार. तुमचं नाव कसं? स्वप्नील टिकारे. बरं. माझा पण शाळेचाच मित्र. बरं. 5वीपासून आम्ही एकत्रच होतो शाळेमध्ये. बरं. मित्राला थोडीफार मदत होईल आणि त्याचा पण संसार व्यवस्थित चालेल या हेतून आम्ही पण गुंतवणूक केली होती. थोडेफार दिवस त्यांनी चांगला परतावा दिला. नंतर अमुक तमुक कारण सांगून ते परतावा द्यायचं त्याने थांबवलं आणि नंतर समजलं की तो पळूनच गेला आहे. तर आम्ही पण पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांनी पण काय, गणपती झालं, आता नवरात्र झालं, बराच सणानंतर पोलिसांनी पण काही दखल घेतली नाही. तर आमची अशी रिक्वेस्ट आहे की पोलिसांना पण की लवकरात लवकर आरोपीला पकडून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा हीच इच्छा आहे.
त्याचं काय पैसे भरले हे काय हे निवेदन दिलेलं आहे याला. बर बर हे FIR करा म्हणून. बर हे पोलीस अधीक्षकांनी दिलं होतं. बर त्याच्यानंतर हे त्याचं प्रॉपर्टी कार्ड बर काय हे ते स्वतः प्रसाद विनायक धर्माधिकारी हा प्रॉपर्टी कार्ड त्याचं स्वतःचं होतं. त्याच्यामध्ये आता ते सुशील बने यांनी त्याला विकले का काय केलं आम्हाला माहीत नाही. त्यानं नाव चढवून घेतले आणि एंजल बुर्किंग या नावानं काय एंजल बुर्किंग या नावानं इथं ऑफिस होतं काय की त्याचं घर आहे. हे एंजल बुर्किंग नावानं त्याचं प्रसाद विनायक धर्माधिकारी या नावाने इथं बोर्ड होता. तो बोर्ड त्यानं फाडून टाकलाय. त्यांच्या आई वडिलांनी फाडला का कोणी फाडला नेमकं माहीत नाही. परंतु तो बोर्ड फाडून टाकलाय सध्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय त्याने. बरोबर काय अशा पद्धतीनं ती फसवणूक झालेली आहे. खरं बघायला गेलं तर आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात ज्या ठिकाणी जादा परताव्याचा आमिष दाखवून अशा पद्धतीची फसवणूक केली जाते. माझी कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना विनंती आहे, अशा पद्धतीचा जादा परताव्याचा आमिष दाखवलेल्या घटना आपण आजूबाजूला बघत असतोय. पण आपली कंपनी तशी नाही आहे. ही कंपनी वेगळी आहे. ही कंपनी चांगला परतावा देते. परतावा अधिकचा जो काही देणारा जो पण असेल अधिकृत नसेल तर तुम्ही अजिबात त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आता ही बघायला गेलं तर ही तिघंजण भाऊ आहेत. तिघा भावाभावांनी बघायला गेलं तर 96 लाख रुपये लावले. ह्यांच्या दोघांची तर ते क्लासमेट जवळच्या एका पहिलीपासून जवळचा असणारा मित्र त्या मित्रानं त्यांना गंडवलेला आहे. सध्या आता लोकांवरती विश्वास ठेवण्याची परिस्थिती राहिलेली नाही आहे. तरीसुद्धा ह्या लोकांनी त्या माणसावरती त्या धर्माधिकारी असणाऱ्या कुटुंबावरती विश्वास ठेवून आपले पैसे गुंतवलेले होते. माझी KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे की अशा पद्धतीचा जादा परताव्याचा आमिष दाखवणारे कुणी असतील तर तशा गोष्टींच्यावरती अधिकृत नसल्यास विश्वास दाखवू नका. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सदाम अली यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.